नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते संत तुकाराम महाराजांबद्दल. तुका आकाशा एवढा. मंडळी, बोले तैसा चाले ही उक्ती सार्थ ठरवणारा संत म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. ज्या भागवत धर्माचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला, त्या भागवत धर्माचा कळस होण्याचं भाग्य तुकोबांना लाभलं. अर्थातच ते त्यांच्या कर्तृत्वानं. त्यांच्या काळात ही भागवत धर्माची पताका उंच आकाशी जाऊन डौलानं फडकू लागली. फाल्गुन वद्य द्वितीया हाच तो दिवस की ज्या दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असं म्हटलं जातं. हा दिवस तुकाराम बीज म्हणूनही ओळखला जातो. दुपारी 12:02 त्यांनी वैकुंठाकडं प्रयाण केलं. त्यावेळी तिथं असलेला नांदुरकी वृक्ष थरारला. आजही हा वृक्ष तुकाराम बीजेच्या दिवशी दुपारी बरोबर त्याच वेळेला थरारतो. ही श्रद्धाळूंची भावना आहे आणि हा चमत्कार पाहण्यासाठी आजसुद्धा हजारो लोक तिथे गर्दी करतात. जशी श्रद्धा तसा अनुभव प्रत्येकाला येतो. अणुरेणीया थोकडा असलेला तुका आकाशे एवढा झाला तो त्याच्या प्रचंड कार्यानं. आणि खरोखरीच आकाशा एवढी उंची असलेला हा संत सर्वसामान्यांसाठी खाली आला म्हणजे त्याने सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत वेदांत सांगितला. आणि त्यांनी रोखठोकपणे सांगून टाकलं की वेदांचा तो अर्थ आमासीचा ठावा, येरांनी वहावा भार माथा. मंडळी, तुकोबा हे मला शाळेतल्या निष्णात शिक्षकांसारखे वाटतात. शाळेत शिकवणाऱ्या सगळ्याच शिक्षकांजवळ मुलांना समजेल अशा पद्धतीनं शिकवण्याची हातोटी असतेच असं नाही. असे मोजके शिक्षक असतात की जे मुलांच्या स्तरापर्यंत पोहोचून त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळं विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहतात. तुकोबा असे समाज शिक्षक होते. नाठाळ विद्यार्थ्यांना कसं वठणीवर आणायचं ते कुशल शिक्षकाला उत्तम कळतं. म्हणूनच ज्यांना सहज सांगून समजणार नाही अशा नाठाळांच्या माथी काठी हाणण्याचं धारिष्ट्य तुकाराम महाराज दाखवतात. या अर्थानं तुकोबा राय समाज शिक्षक आहेत. मंडळी, खरा शिक्षक तो असतो की जो आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन घडवून आणतो. त्यांना अधर्म, अनाचार, अंधश्रद्धा यांना बळी पडू नका असं समजावून सांगतो. त्यानं दिलेल्या ज्ञानाच्या प्रकाशात मग ही अज्ञानाची, अंधश्रद्धेची जळमटं नाहीशी होतात. तुकोबांनी हेच काम केलं. त्या काळात आपला समाज आपलं स्वत्व हरवून बसला होता. परकीय सत्ताने महाराष्ट्र आणि भारत व्यापला होता. परकीय सत्ता केवळ या समाजातच नव्हे तर लोकांच्या मनामनावर राज्य करीत होत्या. लोक गुलामगिरीनं, दारिद्र्यानं पिचले होते. अधर्म आणि अंधश्रद्धा बोकाळल्या होत्या. अशावेळी कोणीतरी त्यांचं प्रबोधन करणं आवश्यक होतं. ते काम तुकोबांनी केलं. अंधश्रद्धा आणि कर्मकांड याचा त्यावेळी लोकांच्या मनावर जबरदस्त पगडा होता. अशावेळी त्यांना पुण्य कशाला म्हणायचं आणि पाप कशाला म्हणायचं
हे अगदी सोप्या शब्दात तुकोबाने सांगितलं. ते म्हणतात, पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा, आणिक नाही जोडा दुजायाशी. तुकोबानं भेदाभेद मान्य नव्हता. हे संपूर्ण जगच विष्णुमय आहे अशी त्यांची भावना होती. म्हणून ते म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल. हे सगळं जग त्या एका भगवंताचं आहे आणि आपण सगळे त्या एकाच भगवंताची लेकरं आहोत. मग भेदाभेद कशाला हवा, जातीभेद कशाला हवा? प्रत्येकजण विष्णूचाच अंश आहे, प्रत्येकात त्याचं रूप आहे. म्हणून तर वारकरी संप्रदायात प्रत्येकाला विठ्ठलाचं रूप समजून एकमेकांना माऊली म्हणतात. साधू कोणाला म्हणायचं हे सोप्या शब्दात सांगताना तुकोबा म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असा हा वेदांत तुकाराम महाराजांनी सोपा केला, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगितला. मंडळी, बोले तैसा चाले हे म्हणायला खूप सोपं आहे, पण आचरणात आणायला तितकंच कठीण. म्हणूनच जो असं बोलण्यासारखा वागेल त्याची पावलं वंदावी असं तुकाराम महाराज म्हणतात. ते उगीच नाही. त्यांच्या उक्ती आणि कृती यात अजिबात अंतर नव्हतं. ज्यांच्या उक्ती आणि कृतीत अंतर नाही ते संत. बाकी तुम्ही आम्ही सामान्य माणसं. तुकोबांच्या काळात प्रचंड दुष्काळ पडला होता. त्यांची सावकारी होती. अशा परिस्थितीत एखाद्यानं या परिस्थितीचा फायदा करून घेऊन आपल्या 7 पिढ्यांचं कल्याण नक्कीच करून ठेवलं असतं. पण तुकोबा वृत्तीनं विरक्त होते. त्यांचं लक्ष फक्त विठ्ठलाकडे होतं. आणि मुख्य म्हणजे लोकांनी आपल्या अशा दुष्काळाच्या परिस्थितीत आपल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून आणखी दुःखी कष्टी व्हावं अशी त्यांची मुळीच इच्छा नव्हती. म्हणून त्यांच्याकडे गहाण असलेली लोकांची कर्ज खतं त्यांनी इंद्रायणीच्या पाण्यात बुडवून टाकली. लोकांना कर्जमुक्त केलं. किती कर्ज खतं त्याने इंद्रायणीच्या पाण्यात बुडवली असतील याची कल्पना येणार नाही. पण अंदाज येण्यासाठी सांगतो तर थोडकी नव्हे तर चक्क 25 बैलगाड्या भरून ही गहाण कर्ज खतं त्यांनी इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडवली असं सांगितलं जातं. आणि या कर्जखातांचा, त्यातून येणाऱ्या पैशाचा कोणताही मोह न बाळगता निरपेक्ष वृत्तीनं त्यांनी इंद्रायणीमध्ये ती बुडवली. जणू हीच त्यांची पुण्याई त्यांच्या कामी आली आणि त्याच इंद्रायणीनं त्यांचे अभंग तारले. हे अभंग खऱ्या अर्थाने अभंग राहिले आणि वेगळ्या अर्थानं सुद्धा हे अभंग राहिले, ते तरले. ते कसे? तर हे अभंग आज 350च्या वर वर्ष झाली तरी लोकांच्या मुखी आहे. लोकांच्या मुखातून ते चिरंतन राहिले आहेत, अभंग राहिले आहेत. वारकरी संप्रदायातल्या लोकांना तर हे अभंग मुखोद्गत आहेत. खेड्यापाड्यातल्या, ग्रामीण भागातल्या, अगदी अशिक्षित माणसांच्या सुद्धा मुखामध्ये हे अभंग आहेत. आणि बऱ्याच वेळा ही अशिक्षित माणसं बोलताना तुकोबांच्या अभंगाचा दाखला देतात. या अर्थानं सुद्धा ते अभंग आहेत, अमर आहेत. आणि ते अभंग राहिले ते उगीच नाही. अहो, तुकोबांचे अभंगच किती सुंदर. म्हणून अभंग म्हटला तर तो तुकयाचा असं म्हटलं जाऊ लागलं. त्यांच्या अभंगात काय नाही? ईश्वर भक्तीची केवढी आर्तता आहे, केवढा जिव्हाळा, केवढं प्रेम आहे.
म्हणूनच त्यांना जेथे जातो तेथे तू माझा संगाती हा अनुभव आला. तो पांडुरंग ज्याला त्यांची पत्नी जिजाबाई म्हणजे आवली रागानं काळा किंवा काळ्या म्हणत असे, ते सावळं सुंदर परब्रह्म सदैव त्यांच्या सोबत असल्याची अनुभूती त्यांना आली. अर्थात आवलीच्या मनामध्ये विठ्ठलावर वरवर तिचा राग जरी आपल्याला दिसत असला तरी तिच्या मनात त्याचं प्रेम होतंच. म्हणून तर विठ्ठलाला ती आरेतुरेच्या भाषेत बोलू शकली. ती अत्यंत पतिपरायण स्त्री होती आणि म्हणूनच विठ्ठलाला असं बोलण्या इतपत तिचा अधिकार होता हे मान्य करावं लागतं. जेथे जातो तेथे तू माझा संगाती हा अनुभव येणं ही सोपी गोष्ट नाही. तुकाराम महाराज विठ्ठलाशी इतके एकरूप झाले होते की फक्त देहाच्या गरजा सोडल्या तर ते विदेही अवस्थेत जगत होते. आनंदाचे डोही आनंद तरंग उठले. मंडळीत तुकोबांचे अभंग जो मनापासून वाचतो त्याच्या डोळ्यांच्या कडा नकळत त्यातील प्रेम भावनेनं ओलावल्याशिवाय राहत नाहीत. परमेश्वराकडे जाताना होणाऱ्या मनस्थितीची किती सुंदर वर्णनं त्यांनी आपल्या अभंगामध्ये केली आहे. कन्या सासुर्यासी जाये या अभंगात तर ते त्यांची मनस्थिती जी परमेश्वराकडे जाताना होणारी आहे ती वाचताना आपले डोळे पाणावतात. संत किंवा सज्जन माणसं समाजासाठी कसं झिजतात हे चंदनाचे हात पाये ही चंदन या अभंगात सुंदर रीतीनं सांगितलं आहे. सुमन कल्याणपूर यांनी आपल्या आवाजानं अमर केलेला हा आविड गोडीचा अभंग मला अतिशय आवडतो. तर मंडळी, अशा जगद्गुरू संत तुकारामांना वंदन करून आपण थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची आबाही, काय सांगू झाले काहीची आबाही, पुढे चाली नाही, पुढे चाली नाही आवडीने. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा. तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. तुका म्हणे तैसा होतला सेठसा, तुका म्हणे तैसा होतला सेठसा, अनुभव सरिसा
आनंदाचे डोही आनंद